इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। 10 जून 2024च्या अधिसूचनेनुसार नवीन किमान वेतन निश्चितनुसार 19,596 रुपये किमान वेतन ठरवण्यात आले आहे। मात्र राज्यभरातील यंत्रमाग कामगारांना 8 तासासाठी पीस रेटवर आधारित व 60 ते 70% कार्यक्षमतेनं 26,000 रुपये किमान वेतन निश्चित करण्याची मागणी प्रामुख्यानं फेडरेशनच्या बैठकीत समोर आली आहे। त्यानुसार 10 ऑगस्ट पर्यंत कामगार आयुक्तांकडे हरकती नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिली। किमान वेतन अधिनियम 1948च्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य सरकारनं 10 जून 2024 रोजी पुनर्निर्धारण करण्यासाठी सूचना हरकती याबाबत अध्यादेश जारी केले। त्या अनुषंगानं रविवार दिनांक 30 जून रोजी सिटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगरमध्ये पॉवरलूम वर्कर्स फेडरेशनची राज्यव्यापी बैठक ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी व सोलापूरचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते। नवीन किमान वेतनच्या अधिसूचनेवर हरकती पाठवणे, यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणे, यंत्रमाग कामगारांच्या घरकुलांसाठी 5 लाख रुपये अनुदान घेण्यासाठी शासनाला प्रवृत्त करणे व 2 ऑगस्ट रोजी भिवंडी येथे फेडरेशनचे राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करणे आदी मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले। भिवंडी येथे होणाऱ्या राज्यव्यापी अधिवेशन ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य अशोक ढवळे यांची प्रमुख उपस्थिती, तर सिटूचे राज्याध्यक्ष DL कराड हे उद्घाटक होतील। या अधिवेशनामध्ये सोलापूरसह मालेगाव, इचलकरंजी व भिवंडी येथून सुमारे 1000 प्रतिनिधींचा समावेश असणार आहे। यावेळी दत्ता माने इचलकरंजी, भरमा कांबळे इचलकरंजी, सुनील चव्हाण भिवंडी, तुकाराम सोनजे मालेगाव, व्यंकटेश कोंगारी सोलापूर राज्य पदाधिकारी बैठकीत मार्गदर्शन केले। या बैठकीत किशोर मेहता, लक्ष्मण माळी, बापू साबळे, सलीम मुल्ला, इलियास सिद्दीकी, ॲडव्होकेट अनिल वासिम, बाबू कोकणे, शहाबुद्दीन शेख, सूर्यभान यादव, शिवमुरत पाल, अंबादास मुनगिरी, गोपाळ कोला, आनंदा वाघमोडे, बंडा पाटील, मोहन डुडम, अकिल शेख, आसिफ पठाण, शंकर गड्डम, अंबादास कुरापाटी, प्रशांत उंडाळे, श्रीनिवास इंजामुरी, रमेश पुणे, मोहन कोकुल आदींही प्रतिनिधींची उपस्थिती या ठिकाणी होती। आणि ज्या भिवंडीनं 25,000 लोक त्या मोर्चाला आणले होते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एक अग्रामर मोर्चा आपला महाराष्ट्रामध्ये झाला, परंतु त्याला सरकारने आपल्याला वाटण्याच्या आक्षेपाला दिला आहे। म्हणून या 2 प्रश्नांवर भिवंडीमध्ये तारीख त्याने सुचवावं, त्या ठिकाणी अधिवेशन घेऊन सोलापूरमधून 100-125 लोक आम्ही आलो, इचलकरंजीचे किती लोक येतील त्यांनी सांगावं, मालेगावचे लोक किती येतील सांगावं। आता त्यांची परिस्थिती मला पूर्ण कल्पना आहे निवडणुकीची, म्हणून आम्ही सोलापूर सेंटरच्या वतीनं त्याला 75,000 रुपये दिले। पण अधिवेशन घ्यायला 2 ते 2.5 लाख रुपये खर्च येणार, आपल्याला हँडल काढावं लागेल, वालपोस्ट आणि यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ ठराव हे ठराव आपल्याला मागायचं आहे। या ठरावाकरता सुनी, त्यानंतर भरमा कांबळे, त्यानंतर किशोर मेहता या 3 लोकांची कमिटी करतो। व्हॉट्सअपवरनं आपण वाटेल ते करू शकतो, त्या ठिकाणी जाऊन करायचं असं नाही आहे। सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास, मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कॉमताम चौक, सोलापुर।